Hello students, good morning all. This is last lecture on magnetism section. From last two videos we are discussing about di, para and ferromagnetism, and also we learn about different types of magnetic materials. We know that there are three types of different magnetic materials: diamagnetic, paramagnetic and ferromagnetic substances. Out of these three, ferromagnetic substance is a very useful and important substance because of its interesting magnetic behavior and its magnetic properties. या तीन सबस्टन्स मध्ये फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स जे मॅग्नेटिक बिहेवियर आहे किंवा त्याच्या ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज आपल्याला त्याला युजफुल बनवतात. म्हणजे डिफरंट ॲप्लिकेशन्स मध्ये मॅग्नेटिझमचं जे काही ॲप्लिकेशन असेल त्यामध्ये आपण मॅक्झिमम फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स यूज केलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करायचा असेल, फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स यूज केलं जातं. किंवा स्ट्रॉंग मॅग्नेट बनायचा असेल, परमनंट मॅग्नेट बनवायचे असतील, टेम्पररी मॅग्नेट्स बनवायचे असतील, तर या सगळ्यांमध्ये फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस यूज केले जातात. जसं की आयर्न असेल आपलं, तर आपण या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे जे मॅग्नेटिक बिहेवियर आहे ते थोडं वेगळ्या फॉर्ममध्ये डिस्कस करणार आहोत, कारण त्याच्या प्रॉपर्टीज ह्या डाय आणि पॅरापेक्षा थोड्या डिफरंट आहेत. अँड वी विल डिस्कस देअर मॅग्नेटिक बिहेवियर बाय युजिंग हिस्टेरिसिस लूप. एक मेथड आहे, याचं मॅग्नेटिक बिहेवियर जर स्टडी केलं तर आपल्याला ते हिस्टेरिसिस लूपच्या फॉर्ममध्ये मिळतं. आणि मग याचा यूज कसा करायचा, त्या पॅरामीटर्सना कसं यूज करायचं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सो वी विल स्टार्ट विथ दी मॅग्नेटायझेशन ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस. Ferromagnetic substances are those substances which are strongly attracted by magnets. आपल्याला माहित आहे, if we consider a ferromagnetic substance, then it has large number of small regions. आपण त्याला डोमेन्स असं म्हटलं होतं. आता सर्कल दाखवतोय मी, पण ऍक्च्युली काय आहेत किंवा याला आपण रेक्टँग्युलर फॉर्म मध्येही इथे रिप्रेझेंट करू शकतोय. तर या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेस मध्ये स्मॉल असे रिजन असतात ज्याला आपण डोमेन्स म्हटलं होतं. त्याची साईज, नंबर ऑफ ॲटम्स त्यामध्ये किती असतात सगळं डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी आपण. सो दीज आर दी डोमेन्स. डिफरंट साईज, शेप असेल यांचा. ओके, दीज आर दी डोमेन्स इन दिस मॅग्नेटिक मटेरियल. फेरोमॅग्नेट मध्ये डोमेन थेरीमध्ये मी हे एक्सप्लेन केलेलं आहे, तुम्ही बघा. अँड ईच डोमेन हॅज नेट मॅग्नेटिक मोमेंट, but the direction of this magnetic moment is different for different domains. म्हणजे प्रत्येक डोमेनला मॅग्नेटिक मोमेंट आहे, पण ती रॅन्डमली असल्यामुळे मटेरियलची नेट मॅग्नेटिक मोमेंट काय असते, 0 असते. कधी? when there is no external field is applied. एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलेली नसेल तर त्याची मोमेंट काय असते, 0 असते. And now when we apply some external magnetic field, some amount of external magnetic field is applied, and because of this magnetic field, ह्या magnetic field मुळे काय होतं, तर हे डोमेन जे आहेत हे रोटेट होतात, फ्लिप होतात, बाउंड्री शिफ्ट होतात, आणि मग ह्या मटेरियलची ही जी रॅन्डम डायरेक्शन होती मोमेंटची, ती डायरेक्शन सगळी काय येते आता, सेम येते. आणि ही प्रोसेस काय सडन प्रोसेस नाही, एकदमच सगळे रोटेट होत नाहीत. या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आपण जशी इन्क्रीज करत जाऊ तसे हे हळूहळू काही डोमेन्स काय होत जातात, रोटेट होत जातात, एका डायरेक्शन नाही येत जातात. म्हणजेच एका डायरेक्शन आल्यानंतर नाव दिस मटेरियल हॅज सम नॉन झिरो मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजे या मटेरियलला आता काहीतरी काय आहे, मॅग्नेटिक मोमेंट आहे. आणि यालाच काय म्हटलं होतं आपण, मॅग्नेटायझेशन. म्हणजे या सबस्टन्सचं काय झालं, मॅग्नेटायझेशन झालं. याचा अर्थ तो स्वतः एका मॅग्नेटमध्ये कन्वर्ट झाला. सबस्टन्सचं मॅग्नेटायझेशन झालं म्हणजे काय झालं, तर तो स्वतः एका मॅग्नेटमध्ये कन्वर्ट झाला. अँड नाव दिस मटेरियल प्रोड्युसेस सम अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इटसेल्फ. तो स्वतः आणखी स्वतःची काहीतरी मॅग्नेटिक फील्ड काय करतो, आणखी प्रोड्यूस करतो. कारण हा आता स्वतः मॅग्नेट आहे, याचं मॅग्नेटायझेशन झालं. मॅग्नेटिक फील्ड कॅन्सल न झाल्यामुळं एक रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड आता ह्या मटेरियलला मिळते. आणि सपोज या मटेरियलनं इंड्यूस केलेली मॅग्नेटिक फील्ड किती आहे आता, बी आहे. मग मला सांगा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड जर वीक असेल तर सगळे डोमेन रोटेट होणार नाहीत. मग काही डोमेन रोटेट झाले तर याला मोमेंट रिझल्टंट असेल काहीतरी, पण ती स्मॉल असेल. कधी? इफ द एक्सटर्नल फील्ड इज वीक. आणि मी त्याला इन्क्रीज केलं, एक्सटर्नल फील्डची इंटेन्सिटी काय केली, इन्क्रीज केली, तर याचा आणखी मॅग्नेटायझेशन होईल आणि तो स्वतःची आणखी मॅग्नेटिक फील्ड काय करेल, इन्क्रीज करेल.
याला मी आणखी इन्क्रीज केलं, इंटेन्सिटी याची वाढवली एक्सटर्नल फील्डची, की हा आणखी स्वतःची मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज करणार. म्हणजेच द मॅग्नेटिक फील्ड इंड्युस्ड ड्यू टू द मॅग्नेटायझेशन ऑफ द सबस्टन्स, या सबस्टन्सचं मॅग्नेटायझेशन झाल्यामुळं जी काही मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होईल म्हणजे ही बी व्हॅल्यू इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी इंटेन्सिटी ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या इंटेन्सिटीवरती या इंड्यूस झालेल्या मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू काय असते, डिपेंड असते. आता हे स्टडी करताना मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आणि बी यांच्यातलं रिलेशन ज्यावेळी घेतो आपण, देन इट विल बी डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी. If we increase the intensity of external magnetic field, then the induced magnetic field is also increased. म्हणजे याचं जास्त मॅग्नेटायझेशन होणार आणि जेवढं जास्त मॅग्नेटायझेशन होईल तेवढी जास्त इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड असेल, म्हणजे हा आणखी जास्त स्वतःची फील्ड क्रिएट करणार. म्हणून या दोघांमध्ये प्रपोर्शनॅलिटी कशी आहे, डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी आहे. याला आपण थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये स्टडी केलं होतं, आठवतंय? एक सॉलिनॉइड कन्सिडर केला होता आपण, बेसिक कन्सेप्ट ज्यामध्ये स्टडी केल्या होत्या. And if a current is passed through this solenoid, then some amount of magnetic field is induced inside this solenoid. या solenoidच्या आतमध्ये काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. याचा फॉर्म्युला आपण डिराइव केलेला आहे, म्यू नॉट ni solenoid साठीचा फॉर्म्युला आहे. and here this term ni stands for magnetic intensity, h म्हणतो आपण. आणि मग ही झाली मॅग्नेटिक फील्ड या solenoidच्या आतमध्ये असलेली. then if we place an iron rod किंवा एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा रॉड आतमध्ये काय केला आपण, प्लेस केला. देन आता हा रॉड आहे, इनिशियली त्याच्या मोमेंटची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे जर फील्ड मध्ये नसेल तर. आता त्याला कशामध्ये प्लेस केलंय आपण, एक्सटर्नल फील्ड मध्ये प्लेस केलंय. नाव इट्स डोमेन्स फ्लिपिंग होतं डोमेनचं आणि रोटेशन झाल्यामुळे त्याला नेट मॅग्नेटिक मुवमेंट मिळते आणि ज्याला आपण काय म्हटलं होतं, मॅग्नेटायझेशन झालं त्या सबस्टन्सचं. आणि मॅग्नेटायझेशन झालं याचा अर्थ त्यानं स्वतःची मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस केली बी, ज्याला आपण बीएम हा वर्ड यूज केला होता. अँड द टोटल मॅग्नेटिक फील्ड इज बी नॉट प्लस बीएम. ते आर्टिकल जर तू त्याचा व्हिडिओ बघितला असेल तर हे माहिती आहे तुम्हाला. आणि मग इथं आपण म्हणू शकतोय की या करंटची व्हॅल्यू आपण कमी जास्त केली की एच चेंज होणार, इंटेन्सिटी चेंज झाली की ह्या बी ची व्हॅल्यू काय होणार, चेंज होणार. प्रपोर्शनॅलिटी इन बिटवीन मॅग्नेटिक इंटेन्सिटी अँड इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी. हे प्रपोर्शनॅलिटी आपल्याला इथं यूज करायचे म्हणून सांगतोय मी हे. मग आता प्रपोर्शनॅलिटी इथं यूज करताना आपण एका ऍक्सिसला एच कन्सिडर करणार आहे आणि एका ऍक्सिसला ही इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड इथं कन्सिडर करणार आहे. आणि मग हे जर व्हेरिएशन बघितलं तर ते डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी आपल्याला माहित आहे. आणि मग एच इन्क्रीज केलं की बी इन्क्रीज होणार, इंटेन्सिटी डिक्रीज केली, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी डिक्रीज केली की बी ची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होणार. पण हा जो याचा स्टडी आहे तो थोडा वेगळा येतो. आता हे आपण स्टडी ग्राफ ड्रॉ करत करत त्याच्या एक एक स्टेप स्टडी करूया. नाव सो इनिशियली मॅग्नेटिक फील्ड इज नॉट अप्लाइड, म्हणजे एच ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, एक्सटर्नल फील्डच नाहीये. आणि मग आपण एक्सटर्नल फील्ड आता इन्क्रीज करत चाललोय, म्हणजेच इंटेन्सिटी काय होणार, इन्क्रीज होत जाणार. आणि इंटेन्सिटी जशी इन्क्रीज होईल तशी इंड्युस्ड मॅग्नेटिक फील्ड ही काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. म्हणजे जिथं प्रपोर्शनॅलिटी कशी मिळते, डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी मिळते. आणि मग सपोज आपण एच इन्क्रीज केलं की बी ची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. अँड दी चेंज इज लाईक दिस, आपल्याला हे नेचर मिळतं. या दोघांमधली ही प्रपोर्शनॅलिटी झाली. आता ही प्रपोर्शनॅलिटी एक्सप्लेन करताना सपोज इथं 100 नंबर ऑफ डोमेन्स होते. डोमेन्स किती होते, 100 नंबर ऑफ डोमेन्स होते. इनिशियली सगळे डोमेन रॅन्डमली आहेत, ऑल दी डोमेन्स हिअर किंवा ॲटम्स म्हणू शकता तुम्ही, सगळे कसे आहेत, रॅन्डम आहेत. प्रत्येकाच्या मोमेंटचे डायरेक्शन डिफरंट आहे म्हणून नेट मोमेंट किती आहे, 0 आहे. आता मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड द्यायला सुरू केला. एक्सटर्नल फील्ड दिल्यानंतर यातले सगळेच ॲटम्स काय एकदम रोटेट होणार नाहीत, डोमेन रोटेट होणार नाहीत, तर हळूहळू डोमेन्स काय होतील, रोटेट होतील. म्हणजे सपोज काही डोमेन्स रोटेट झालेत पण काही डोमेन्स आणखी रॅन्डमच आहेत. म्हणजे काय झालं बघा, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी एच इन्क्रीज केली की थोडे डोमेन काय झाले, रोटेट झाले. आणि मग नेट मॅग्नेटिक मुवमेंट आता मटेरियलला आहे पण स्मॉल आहे, म्हणजेच व्हॅल्यू काय, एच इन्क्रीज केलं की बी ची व्हॅल्यू काय होईल, इन्क्रीज होईल. आणि मग असं इन्क्रीज करत गेलो आपण. अँड आफ्टर सम मॅग्नेटिक फील्ड or at a particular external magnetic field or the intensity of external magnetic field, all the domain gets rotated. सगळेच डोमेन काय झाले, आता रोटेट झाले. सगळे डोमेन रोटेट झाल्यानंतर याची मोमेंट जी असणार आहे ती आता कशी आहे, लार्ज आहे.
ह्या मटेरियलची मोमेंट कशी आहे लार्ज, सो मॅग्नेटिक फील्ड याने इंड्यूस केलेली ही सुद्धा कशी आहे लार्ज. इथपर्यंत आलोय आपण. आता याच्या पुढे मी आणखी याची इंटेन्सिटी काय केली, इन्क्रीज केली, म्हणजे ही व्हॅल्यू. याच्या पुढं आणखी काय केलं आपण, इन्क्रीज केलं. तर आता रोटेट होण्यासाठी आणखी डोमेन आहेत का यामध्ये शिल्लक, सगळे डोमेन रोटेट झाले, म्हणजे आता याच्यापेक्षा मोमेंट इन्क्रीज होईल का, एवढीच राहणार ना. किती एक्सटर्नल फील्ड दिली तरी मोमेंट त्याची तेवढीच राहणार, कारण सगळे डोमेन एका डायरेक्शन आलेले आहेत. आणि ह्या मटेरियलची नेट टोटल मॅग्नेटिक मोमेंट जी असते ती कुणाची मोमेंट, तर या सगळ्यांची ॲडिशन करतो आपण, ती नेट मॅग्नेटिक मोमेंट मिळते. आता हे एवढेच आहे तिथे डोमेन, तर मग याच्या पुढं याचं मॅग्नेटायझेशन नाही होणार, या मटेरियलचं याच्या पुढं काय होणार नाही, आता मॅग्नेटायझेशन याच्या पुढे वाढणारच नाही ना. मोमेंट इन्क्रीज नाही होणार, याचा अर्थ त्याची मॅग्नेटिक फील्ड ही इन्क्रीज होणार नाही, कारण सगळेच डोमेन सगळेच ॲटम एका डायरेक्शनने आले. आणि याचा अर्थ एच जरी आता पुढे आपण इन्क्रीज केलं तरी बी ची व्हॅल्यू जी आहे ती काय होत नाही, इन्क्रीज होत नाही. म्हणजे इथून पुढं ही बी ची व्हॅल्यू काय राहते, कॉन्स्टंट राहते अशी. एच किती इन्क्रीज करा बी तेवढाच आहे, कारण रोटेट होणारच नाहीत, आता मोमेंट मॅक्झिमम झाले त्याची, आता त्याच्या पुढे वाढणार नाही ती. आणि याला म्हणतो आपण सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. वी कॉल इट ॲज सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. म्हणजे इथं सॅच्युरेशन झालं याचं, याच्या पुढे मॅग्नेटायझेशन होणार नाहीये, स्टॉप झालं ते, आणि बी ची व्हॅल्यू स्टॉप झाली. ओके, आपली ही फर्स्ट स्टेज. सपोज दिस इज अवर ए पॉइंट, हा सॅच्युरेशन पॉइंट आहे. ओके, हा पॉइंट काय झाला, ए. नाव आता आपण काय करणार आहे, रिव्हर्स जाणार आहोत. नाव वी विल डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी आपण आता डिक्रीज करणार आहोत, कमी करणार आहोत. मग परत काय होईल सांगा, जशी ही इंटेन्सिटी आपण एक्सटर्नल फील्डची कमी करू, हे डोमेन परत रॅन्डम व्हायला बघणार. एक्सटर्नल फील्ड आहे म्हणून त्यांना सगळ्यांना असं एका डायरेक्शननं ओढून धरलेलं आहे, पण जर एक्सटर्नल फील्डची इंटेन्सिटी कमी केली तर ते परत आहे असे व्हायला बघतात, रॅन्डम व्हायला बघतात. पण फेरोमॅग्नेटिक मटेरियलची ती प्रॉपर्टीच आहे की इंटेन्सिटी आता आपण याची कमी जरी केली तरी हे डोमेन आहे असे परत तयार होत नाहीत. डोमेन स्ट्रक्चर ब्रेक होतं, सांगितलं होतं आपण, आणि हे आहे असे डोमेन परत आहे असे ते तयार होत नाहीत. याचा अर्थ हे सगळे रॅन्डम होत नाहीत, काही होतीलही पण सगळे नाही. थोड्या प्रमाणात यातले काय होतील, रॅन्डम होतील, पण आहे असे डोमेन रॅन्डम डोमेन्स परत तयार होत नाहीत. आणि मग मटेरियलला मोमेंट जी आहे ती आधीसारखी झिरो होत नाही. आता ही मोमेंट आधीसारखी काय होत नाही, झिरो होत नाही. याचा अर्थ मग याची जर मोमेंट झिरो नाही झाली तर याची मॅग्नेटिक फील्ड जी आहे याच्यात इंड्यूस झाली ती ही झिरो होणार नाही. म्हणजे मला काय सांगायचंय, एच आपण इथून इथपर्यंत इन्क्रीज केला, देन बी ऑल्सो इन्क्रीजेस, बी ची व्हॅल्यू काय झाली, इन्क्रीज झाली. आता मी एच परत डिक्रीज करतोय आणि झिरोला आणणार आहे, तर या बी ची व्हॅल्यू परत डिक्रीज होत येत नाही. आणि यालाच आपण काय म्हणतो, परमनंट मॅग्नेटिझम. म्हणजे त्या मटेरियलमध्ये परमनंट काय आलंय, मॅग्नेटायझेशन आलंय, मॅग्नेटिझम आलंय. जरी एक्सटर्नल फील्ड तुम्ही आता काढून घेतली, त्याची झिरो केली, तरीही त्या मटेरियलचे डोमेन तसेच एका डायरेक्शनने राहतात, म्हणजेच त्यामध्ये परमनंट मॅग्नेटिझम आहे. टोटल राहत नसेल, काही होत असतील रोटेट, मी सांगितलंय. सो ही रिव्हर्स प्रोसेस जर ड्रॉ केली आपण, म्हणजे आता एच आपण इथून डिक्रीज करणार आहे, 0 पर्यंत आणणार आहे, देन ती बी डिक्रीजेस बाय स्मॉल अमाऊंट. हा बी ची व्हॅल्यू जी आहे ती काय होते, डिक्रीज होते, पण स्मॉल अमाऊंटनं, लाईक दिस. याच्यासारखं डिक्रीज नाही झाली, आता ती 0 नाहीये. हा जो पार्ट आहे मी याला बी म्हणतो, ओ बी म्हणा. कोणता पार्ट, ओ बी. हा रिजन काय सांगतोय आपल्याला, मग विचार करा. इनिशियली ह्या मटेरियलची मॅग्नेटिक फील्ड किती होती, 0 होती, एक्सटर्नल फील्ड नसताना. नाव एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड अँड इफ द इंटेन्सिटी ऑफ दिस फील्ड इज इन्क्रीज, याची इंटेन्सिटी आपण इन्क्रीज करत गेलो की याचं काय झालं, मटेरियलचं मॅग्नेटायझेशन झालं, त्यानं स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार केली. आणि ती फील्ड जशी एक्सटर्नल फील्ड इन्क्रीज करेल तशी त्याची इंड्युस्ड फील्ड काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. म्हणजे मॅग्नेटायझेशन इन्क्रीज होत जातं आणि मग एका पर्टिक्युलर रिजनला, एका पर्टिक्युलर इंटेन्सिटीला सॅच्युरेशन स्टेट येते इथं, त्याच्या पुढे ती इन्क्रीज होत नाही. आता रिव्हर्स, आपण एक्सटर्नल फील्ड कमी करत चाललोय, पण तसं रिव्हर्स होत नाही. म्हणजे याच्यामध्ये काय आलं, आता परमनंट मॅग्नेटिझम आलं. आणि हा जो एवढा पार्ट आहे एच 0 झालं इथं, या पोझिशनला एच व्हॅल्यू किती आहे इथं, म्हणजे इंटेन्सिटी किती केली आपण, 0 केली. बट द बी इज नॉट 0. बी 0 इनिशियली दोन्ही 0च होतं. पहिल्या स्टेजला
H0 B0. दुसऱ्या स्टेजला H0 आहे बट B इज नॉट 0. H0 केलंय आपण ना, इथून इथपर्यंत आणलंय. नाव B इज नॉट 0 म्हणजे यामध्ये किती परमनंट मॅग्नेटिझम आले तर OB एवढं आलंय म्हणू शकतोय आपण. एवढं रिमेनिंग आहे आणि त्याला आपण म्हणणार आहे रेसिड्युअल मॅग्नेटिझम. ह्या OB ला काय म्हणायचं? रेसिड्युअल म्हणजे शिल्लक मॅग्नेटिझम म्हणू शकतोय आपण. आणि त्याला एक परफेक्ट वर्ड आहे रिटेंटिव्हिटी. या रेसिड्युअल शिल्लक मॅग्नेटिझमला काय म्हणणार आहे आपण? रिटेंटिव्हिटी. वी कॉल इट ॲज रिटेंटिव्हिटी. हा वर्ड लक्षात ठेवा, न्यूमेरिकल सॉल्व करताना हा वर्ड ऐकायला मिळेल तुम्हाला. व्हॉट इज रिटेंटिव्हिटी? इट इज द रिमेनिंग मॅग्नेटिझम और रेसिड्युअल मॅग्नेटिझम. जे रिमेनन्स आहे याच्यामधला शिल्लक मॅग्नेटिझम आहे मटेरियल मधलं, कधी एक्सटर्नल फील्ड काढून घेतली तरी हे जे रिमेनिंग मॅग्नेटिझम आहे किंवा त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम आहे, वी कॉल इट ॲज रिटेंटिव्हिटी. सो हियर OB इज द रिटेंटिव्हिटी ऑफ दॅट मटेरियल. ह्या मटेरियलची काय झाली? ती रिटेंटिव्हिटी झाली. किती व्हॅल्यू? OB. मग तुम्ही म्हणाल की याची मॅग्नेटिझम याच्यात परमनंट आले, मग ते घालवता येतं का आपल्याला? 0 करता येतं का? तर यस. नाउ वी अप्लाय मॅग्नेटिक फील्ड इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन त्याला काय केली? मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली. म्हणजे काय? त्यातला करंट रिव्हर्स करा. करंटची व्हॅल्यू काय केली? 0 केली आपण त्याला आता. म्हणजे करंट ऑफच केला होता ना इथं. मॅग्नेटिक फील्ड 0 केली होती म्हणजे H0 केलं. नाउ करंट अपोजिट डायरेक्शननं पास करा त्यातून. मग मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आता अपोजिट झाली म्हणजे H निगेटिव्ह झालं. एक्सटर्नल फील्ड अपोजिट डायरेक्शननं अप्लाय केली म्हणजे B0. तर मग हे H काय झालं आता? निगेटिव्ह. आणि अपोजिट केल्यावर हे जे रिमेनिंग मॅग्नेटिझम होतं ते आता डिक्रीज व्हायला सुरू होतं. म्हणजे हा ग्राफ इथं स्टॉप होत नाही. आता H जर आपण निगेटिव्ह मध्ये इन्क्रीज केलं देन दिस व्हॅल्यू ऑफ रिटेंटिव्हिटी डिक्रीजेस लाईक दिस. या टाईपमध्ये ही व्हॅल्यू काय होत जाते? डिक्रीज होत जाते. आणि एका पर्टिक्युलर निगेटिव्ह व्हॅल्यूला, कशाच्या? Hच्या, या व्हॅल्यूला या मटेरियलमध्ये जे मॅग्नेटिझम होतं ते 0 होतं. कधी? अपोजिट डायरेक्शननं आधीपेक्षा फील्ड जर अप्लाय केली तर. अँड नाव हियर दी मॅग्नेटिझम और मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड ऑफ दिस मटेरियल इज 0. आता त्याचं मॅग्नेटायझेशन 0 झालं म्हणजे तो नॉर्मल स्टेजला आला जो इनिशियली होता तसा. बट हियर we required some amount of reverse magnetic field or negative opposite direction ना अप्लाय केलेली मॅग्नेटिक फील्ड होती. निगेटिव्ह मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी इथं आपल्याला रिक्वायर्ड होती. अँड वी कॉल दिस, याला C म्हणूया, OC. काय म्हटलं मी याला? OC. वी कॉल दिस OC ॲज, हे कशाला म्हटलंय आपण? OB ला. आणि ही जी OC ची व्हॅल्यू आहे इथं -H म्हणू शकतोय आपण. वी कॉल दिस OC ॲज कोरसिव्हिटी. काय म्हणा ह्याला? कोरसिव्हिटी. कोरसिव्हिटी ऑफ दिस मटेरियल. जसं रिटेंटिव्हिटी म्हणजे कोणतं? OB. तसं सेम ह्या OC ला काय म्हणायचं? म्हणजे H ची व्हॅल्यू आहे. ह्या H व्हॅल्यूला, एवढ्या व्हॅल्यूला काय म्हणणार आहे आपण? कोरसिव्हिटी. म्हणजे ही अपोजिट मॅग्नेटिक फील्ड असते किंवा त्याची इंटेन्सिटी असते. ज्या इंटेन्सिटीला, निगेटिव्ह इंटेन्सिटीला मटेरियलचं मॅग्नेटायझेशन 0 असतं म्हणजे फील्ड इंड्यूस्ड त्या मटेरियलमुळं 0 असते. आता याच्यापेक्षा आणखी इन्क्रीज केलं मी निगेटिव्ह मध्येच तर काय होईल? आता परत ते जे रॅन्डम झाले, आता हे रॅन्डम झालेत सगळे. निगेटिव्ह दिल्यामुळे 0 झाली म्हणजे हे परत कसे झालेत? रॅन्डम झालेत. आणि आता इकडंच अप्लाय केले पण आणखी इन्क्रीज केले तर परत ते आणखी एका डायरेक्शनने यायला सुरू होतात. जशी तुम्ही आता निगेटिव्ह मध्ये याला मॅग्नेटिक फील्ड द्याल तशी ती मॅग्नेटिक फील्ड काय होत जाते? इन्क्रीज होत जाते. अँड इट विल कम्स ॲट दिस स्टेज. या स्टेजला येते मॅग्नेटिक फील्ड. काय आली? या स्टेजला आली म्हणजे इथं परत सॅच्युरेशन झालं. याच्या पुढे परत इन्क्रीज होत आहे. जसं हे वाढत गेलं होतं, हे इथून इथपर्यंत गेले ना व्हॅल्यू, तशी ही इथून इथपर्यंत आले, या पॉइंटला आले. याच्या पुढे ती वाढ इन्क्रीज होत नाही. म्हणजे कोणती व्हॅल्यू? मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू. इकडे पॉझिटिव्ह होती, इकडे निगेटिव्ह आली, अपोजिट डायरेक्शनला झाली ना. मग अशी इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड इकडे होती, आता इकडे आली, ती B ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली. आणि मग या निगेटिव्ह H व्हॅल्यूला इथं ही सॅच्युरेशन स्टेज येते. सॅच्युरेशन म्हणजे त्याच्या पुढे मॅग्नेटायझेशन होणं पॉसिबलच नाही. सगळेच डोमेन्स काय होतात? ॲटम रोटेट होतात. आणि मग ही सॅच्युरेशन स्टेज येते, याला D म्हणूया आपण. परत जसं A पॉइंट आहे सॅच्युरेशनचा पॉझिटिव्ह रिजन मधला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शननं म्हणा, तसंच अपोजिट डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केली तर इथं हा सॅच्युरेशन पॉइंट मिळतो आपल्याला D पॉइंट. नाउ
वी विल अगेन स्टार्ट डिक्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड. आता निगेटिव्ह मध्ये जे इन्क्रीज केली होती त्याला परत काय केलं आपण, डिक्रीज केलं. नाव दिस मटेरियल इज मॅग्नेटाइज्ड. आता तो मॅग्नेटाइज झालेला आहे मटेरियल, पण आता डिक्रीज करताना परत याची मॅग्नेटिक फील्ड झिरो होत नाही. आता ही मॅग्नेटिक फील्ड परत काय होत नाही, झिरो होत नाही. का? बिकॉज ऑफ सम रिटेंटिव्हिटी. म्हणजे याच्यामध्ये परत काय आहे, रिटेंटिव्हिटी आहे, डीई. मग इथं ओई काय झालं, परत रिटेंटिव्हिटी झाली. जसं ओबी शिल्लक होतं मॅग्नेटिझम, तसंच इथं ओई एवढं मॅग्नेटिझम काय आहे, रिमेनिंग आहे. अँड नाव अगेन इफ वी इन्क्रीज्ड दिस पार्ट, याला जर आपण परत काय केलं, इन्क्रीज केलं, देन इट विल कम्स ॲट दिस पार्ट. म्हणजे हे मॅग्नेटिझम आता परत यातलं जे शिल्लक आहे ते झिरो करायचं असेल तर निगेटिव्ह दिलं होतं त्याच्या अपोजिट द्या, तीच प्रोसेस, परत झिरो होईल. आणि इन्क्रीज करायचं आहे तर परत इथपर्यंत येईल. म्हणजे आता रिमेनिंग मॅग्नेटिझम असलेलं सुरू इथून झालं होतं, पण एंड तिथं झाला का, नाही झाला. म्हणजे जिथून स्टार्ट झालाय तिथं याचा काय झाला नाही, एंड झाला नाही. आणि मग याच प्रोसेसला किंवा या लूपला वी कॉल दिस लूप ॲज हिस्टेरिसिस लूप. या लूपला काय म्हणायचं, म्हणजे हे ऍक्च्युली काय होतं, दिस इज दी मॅग्नेटायझेशन ऑर मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इन अन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये असलेलं मॅग्नेटिक फेरोमॅग्नेटिक मटेरियलचं हे काय होतं, मॅग्नेटिक बिहेवियर. मग इथं तुम्ही याला काय म्हणणार, हा रिजन काय झाला, रिटेंटिव्हिटी. म्हणजे रिमेनिंग मॅग्नेटिझम जे इथं आहे तेच इथं आहे. अँड वी कॉल दिस रिजन, म्हणजे हा निगेटिव्ह एच व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, वी कॉल इट ॲज कोर्सिव्हिटी ऑफ दी मटेरियल. ह्या दोनच वर्ड फक्त लक्षात ठेवायचे. फुट इज रिटेंटिव्हिटी अँड फुट इज कोर्सिव्हिटी. रिटेंटिव्हिटीचा अर्थ काय, रिमेनिंग मॅग्नेटिझम. व्हॉट इज रिटेंटिव्हिटी, इट इज रिमेनिंग मॅग्नेटिझम इन दी मटेरियल. मॅग्नेटायझेशन होताना एक्सटर्नल फील्ड जर तुम्ही रिमूव्ह केली तरी त्या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये रिमेनिंग मॅग्नेटिझम असतं. आणि त्या रिमेनिंग मॅग्नेटिझमला काय म्हटलंय आपण, रिटेंटिव्हिटी. आणि ते जे रिमेनिंग मॅग्नेटिझम आहे त्याला जर झिरो करायचं असेल तर आपण अपोजिट डायरेक्शननं मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करतो. आणि मग किती अप्लाय करावं लागते, एवढी अप्लाय करावी लागते, ज्याला काय म्हटलंय आपण, कोर्सिव्हिटी. जिथं ते मॅग्नेटायझेशन काय होतं, झिरो होतं. म्हणजे फील्डची व्हॅल्यू काय होते, झिरो. आणि मग त्याच्यापेक्षा आणखी पुढे दिली की परत त्याचं मॅग्नेटायझेशन व्हायला सुरू होतं. याचं परत काय झालं, मॅग्नेटायझेशन झालं. आणि मग हे मॅग्नेटायझेशन होताना, यस, मॅग्नेटायझेशन परत झालं त्याचं. आणि मग मॅग्नेटायझेशन होताना एक सॅच्युरेशन स्टेज येते. आणि एका पर्टिक्युलर फील्डच्या पुढे ती मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू इन्क्रीज होत नाही. म्हणजे बीची व्हॅल्यू इथपर्यंत इन्क्रीज होईल, त्याच्या पुढे होणार नाही. आणि मग निगेटिव्ह डायरेक्शन परत डिक्रीज केली, तीच प्रोसेस रिपीट. एच डिक्रीज केला, फील्डची व्हॅल्यू डिक्रीज होणार, पण झिरो नाही होणार. दिस इज अवर रिटेंटिव्हिटी. झिरो करायचे असेल तर परत अपोजिट एच जायचं. जसं इकडे दिलं होतं एच, तसं आता इकडे द्यावं लागेल. ही एचची व्हॅल्यू, त्याला काय म्हणतो आपण, कोर्सिव्हिटी. आणि मग परत आणखी पुढे इन्क्रीज केलं, देन अगेन द मॅग्नेटायझेशन ऑफ दिस मटेरियल इन्क्रीज. पण सॅच्युरेशन पॉईंट सेम असणार आहे. याला आपण या सायकलला, दिस इज दी वन सायकल ऑफ हिस्टेरिसिस. या हिस्टेरिसिसची काय झाली, ही वन सायकल झाली. आणि मग या एका सिंगल सायकलला जी काही एनर्जी लॉस असते, ती एनर्जी लॉस मीन्स द एरिया अंडर द कर्व. एरिया अंडर द कर्व याला काय म्हणणार आहे आपण, एनर्जी लॉस इन वन सायकल. आता कसली एनर्जी लॉस, तर याचं मॅग्नेटायझेशन होतंय, डिमॅग्नेटायझेशन होतंय. या ज्या प्रोसेस आहेत मॅग्नेटायझेशन आणि डिमॅग्नेटायझेशनच्या, आता इथं मॅग्नेटायझेशन कोणतं, दिस इज अवर मॅग्नेटायझेशन, दिस इज डिमॅग्नेटायझेशन. म्हणजे मॅग्नेटायझेशन करतोय, परत काढून घेतोय त्यातलं. तसंच सेम, दिस इज अवर मॅग्नेटायझेशन, दिस इज अवर डिमॅग्नेटायझेशन. लक्षात आलं. आणि मग या प्रोसेसमध्ये जी काही एनर्जी डिसिपेटेड असते, मग ती एनर्जी कोणाची, तर ह्या अप्लाय केलेल्या सोर्सची असेल. करंट देतोय ना आपण या सोर्समुळं. आणि मग या सोर्सला काही एनर्जी तिथे अप्लाय करावी लागते. ती एनर्जी असेल त्याची डिसिपेट केलेली, ऑर द एनर्जी डिसिपेटेड इन द मटेरियल इन द फॉर्म ऑफ हीट. त्या मटेरियलमध्ये हीटच्या फॉर्ममध्ये डिसिपेट झालेली एनर्जी असेल, ती ही एनर्जी असेल तर ती कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करायचं, एरिया अंडर द कर्व. या कर्वनं एनक्लोज केलेला जो काही, कर्वनं एनक्लोज केलेला जो काही एरिया असेल, या लूपनं एनक्लोज केलेला जो काही एरिया असेल, तो एरिया आपल्याला सांगतो. म्हणजे यांचा प्रोडक्ट BH जो आहे तो, दिस BH प्रोडक्ट
एरिया अंडर दी कर्व असा कन्सिडर केला तर दिस एरिया अंडर दी कर्व गिव्स अस दी अमाउंट ऑफ एनर्जी डिसिपेटेड विदिन वन सायकल. या सायकलमध्ये डिसिपेट झालेल्या एनर्जीला कॅल्क्युलेट करता येतं एरिया अंडर दी कर्वचा यूज करून. न्यूमरिकल जर याच्यावरती एखादा आलाच तर आपण त्यावेळी त्याला सांगणार आहोत. हा सोपा पाठ होता आणि मग याचा यूज आपण करणार आहोत याच्या ऍप्लिकेशन्स मध्ये. आता ऍप्लिकेशन्स म्हणजे काय तर अशा टाईपचं जे मटेरियल आहे ज्याचं हे बिहेवियर आहे म्हणजे मॅग्नेटाइज होणं, डिमॅग्नेटाइज होणं आणि मग त्यामध्ये काही रिमेनिंग मॅग्नेटिझम आहे यांच्या या मटेरियलच्या या फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सच्या या प्रॉपर्टीजना आपण त्याच्या ऍप्लिकेशन्स मध्ये म्हणजे त्याला यूज करताना तिथे यूज करणार आहोत. आता याची काय ऍप्लिकेशन्स असतील तर फेरोमॅग्नेटिक मटेरियलची 3 मेन ऍप्लिकेशन्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट ऍप्लिकेशन परमनंट मॅग्नेट तयार करणं, दुसरं ऍप्लिकेशन टेम्पररी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट त्याला म्हणतो आपण तयार करणं आणि थर्ड ऍप्लिकेशन आहे मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणून आहे. ओके, सो फर्स्ट वी विल सी अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेट्स. याचे युजेस सांगतोय आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियलचे. इलेक्ट्रोमॅग्नेट्स अँड परमनंट मॅग्नेट्स. इलेक्ट्रोमॅग्नेट्सला आपण टेम्पररी मॅग्नेट्स असंही म्हणू शकतोय. आता फर्स्ट आपण बघूया इलेक्ट्रोमॅग्नेट्स. इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे टेम्पररी मॅग्नेट्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे कसले टेम्पररी. तुम्ही क्रेन बघितले असतील, स्क्रॅप उचलण्यासाठी त्या क्रेन अशा यूज करतात. त्या क्रेनला पुढे जो असा रॉड असतो लावलेला तो त्या स्क्रॅपला म्हणजे तिथं मटेरियल आहे त्यांना अट्रॅक्ट करतो, असं उचलतो. ते इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. आणि सोडून द्यायचं असेल तर करंट ऑफ केला की ते ऑफ होतात. मग कसे बनवायचे? वी हॅव ए सॉलिनॉइड हियर. आपल्याकडे काय आहे असा सॉलिनॉइड आहे. नाउ करंट इज पास्ड थ्रू दिस सॉलिनॉइड. या सॉलिनॉइड मधून आपण काय पास केला? एक करंट पास केला. नाउ अकॉर्डिंग टू ओरस्टेड एक्सपेरिमेंट मॅग्नेटिक फील्ड इज इंड्यूस्ड इनसाइड दी सॉलिनॉइड अलॉंग दी सॉलिनॉइड आणि ही काय असते μ0 एवढी असते. आपल्याला माहिती आहे ही मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस झाली. आता मला काय करायचंय तर ही फील्ड इन्क्रीज करायची, एवढी सफिशियंट नाहीये. तर मी काय केलं याच सॉलिनॉइडच्या आतमध्ये याचा जो कोअर आहे सॉलिनॉइडचा मी यामध्ये एक आयर्न रॉड इन्सर्ट केला. याच्या आतमध्ये काय इन्सर्ट केला? एक आयर्न रॉड आणि तेवढाच करंट इथं मी पास केला. सेम करंट पास केला. तर कोणत्या कंडिशनला दोन्हीपैकी कोणत्या कंडिशनला इंड्यूस झालेली मॅग्नेटिक फील्ड ही लार्ज असेल सांगा. याला B1 म्हणूया आणि ही B2 म्हणूया. आयर्न रॉड आतमध्ये नसताना की असताना लार्ज असेल तर आता सांगितलेलं रिझन कळालं पाहिजे. आयर्न रॉड मॅग्नेटिक फील्ड मध्ये येणार आता त्याचं काय होणार? मॅग्नेटायझेशन होणार. तो मॅग्नेटाइज्ड होणार आणि मॅग्नेटायझेशन झालं की तो स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार करतो आणि ती फील्ड ह्या एक्सटर्नल फील्ड मध्ये काय होते? ऍड होते. सो B2 विल बी B1 प्लस BM. B1 तर आहेच त्याची तिथं. या आयर्न रॉडची स्वतःची अशी एक मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि ती त्या एक्सटर्नल फील्ड मध्ये ऍड झाल्यामुळं ही B2 व्हॅल्यू आता काय असते? लार्ज असते. B2 व्हॅल्यू काय आली? लार्ज आली. आता मला सांगा जर या सॉलिनॉइड मधला करंट मी ऑफ केला, करंट काय केला? ऑफ केला, तर मग इंड्यूस्ड मॅग्नेटिक फील्ड नसणार आहे. सॉरी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय होणार? 0 होणार. म्हणजे याचं मॅग्नेटायझेशन कॅन्सल होईल. एक्सटर्नल फील्डच काढून घेतली आपण आणि मग ही जी B2 ची व्हॅल्यू आहे ती एकदम स्मॉल असते. 0 म्हणू शकत नाही आपण, पण कशी असते ती? स्मॉल असते. म्हणजेच जोपर्यंत या सॉलिनॉइड मधून करंट पास होतोय तोपर्यंतच याची मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग आहे. करंट ऑफ केला की मॅग्नेटिक फील्ड वीक झाली म्हणजे 0 झाली म्हणू शकतोय आपण. म्हणून त्याला कसले मॅग्नेट म्हणतो आपण? इलेक्ट्रोमॅग्नेट्स. इलेक्ट्रिक करंटचा यूज करून मॅग्नेट तयार करतो आपण. याला कसला मॅग्नेट म्हणायचं? इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा यांना आपण टेम्पररी मॅग्नेट्स म्हणतो. मग परमनंट मॅग्नेट कोणते? तर टेम्पररी मॅग्नेट्स आणि परमनंट मॅग्नेटसाठी जी मटेरियल्स यूज केली जातात त्यामध्ये डिफरन्स असा आहे. टू प्रिपेअर टेम्पररी मॅग्नेट्स वी यूज सॉफ्ट आयर्न अँड टू प्रिपेअर permanent magnets we use hard iron or hard ferromagnetic material. आता या दोघांमधला डिफरन्स काय सांगतो तो आपण हिस्टेरिसिस लूप मधून सांगणार आहोत. सॉफ्ट मटेरियल असेल आणि हार्ड मटेरियल असेल तर सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्यासाठी हा ग्राफ असेल. ओके, सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके,
and this graph is for hard ferromagnetic material. आता दोघांमध्ये डिफरन्स काय असतो बघा. इफ द मटेरियल इज सॉफ्ट म्हणजे याला आपण सॉफ्ट आयर्न असं म्हणू शकतो. सॉफ्ट आयर्न असेल तर देन दिस ग्राफ विल बी लाईक दिस. म्हणजे ग्राफ म्हणजे कोणता ग्राफ, हा हिस्टेरिसिस कर्व जो आहे तो, हा कर्व असा असतो इथं. म्हणजे या व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, दिस इज अवर रिटेंटिव्हिटी. म्हणजे ही व्हॅल्यू रिमेनिंग मॅग्नेटिझम जे आहे ते इथं खूप स्मॉल असतं. म्हणजे त्या मटेरियलची एक्सटर्नल फील्ड तुम्ही काढून घेतली की त्यामध्ये जे रिमेनिंग मॅग्नेटिझम आहे हे खूप स्मॉल असतं, निग्लिजिबल असतं. आणि त्यामुळं याची रिटेंटिव्हिटी स्मॉल आहे. मग त्याला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी लागणारी करंटची व्हॅल्यू किंवा निगेटिव्ह एचची व्हॅल्यू, कोर्सिव्हिटी ही स्मॉलच आहे. सो हिअर रिटेंटिव्हिटी अँड कोर्सिव्हिटी इज स्मॉल. ही व्हॅल्यू काय कशी असते इथं, स्मॉल असते. म्हणजे याला डिमॅग्नेटाइज करणं अवघड नाही, तो आपोआप होतो. आणि जरी करायचं असलं तरी थोडंसं अपोजिट डायरेक्शन एज दिलंय की तो डिमॅग्नेटाइज होतो. बट हिअर इन केस ऑफ हार्ड मॅग्नेट्स द ग्राफ इज लाईक दिस. हार्ड मॅग्नेटमध्ये हा हिस्टेरिसिस कर्व असा असतो. हिअर द व्हॅल्यू ऑफ रिटेंटिव्हिटी इज लार्ज. आणि मग त्याला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी लागणारी कोर्सिव्हिटीची व्हॅल्यू ही कशी असते, लार्ज असते. म्हणजे या दोन व्हॅल्यूज इथं कशा आहेत, लार्ज. आणि मग यामध्ये लार्ज रिटेंटिव्हिटी आहे याचा अर्थ रिमेनिंग मॅग्नेटिझम लार्ज आहे. आणि साहजिकच आहे रिमेनिंग मॅग्नेटिझम लार्ज याचा अर्थ काय, एक्सटर्नल फील्ड जर रिमूव्ह केली तरी त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम असलं तर त्याला काय म्हणतो आपण, परमनंटली मॅग्नेटिझम आलं. म्हणून त्याला म्हटले परमनंट मॅग्नेट्स. म्हणजेच जर तुम्हाला परमनंट मॅग्नेट्स तयार करायचे असतील तर मग कोणत्या टाईपचं मटेरियल यूज करणार, सॉफ्ट मटेरियल यूज करणार की हार्ड मटेरियल यूज करणार. तर आन्सर येणार आहे हार्ड मटेरियल यूज करू शकतोय. ज्यामध्ये याचं एक्झाम्पल सांगू शकतोय आपण स्टील. स्टील इज ए हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल अँड सॉफ्ट आयर्न इज ए सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल. मग तुम्ही सॉफ्ट आयर्न यूज करणार इलेक्ट्रोमॅग्नेट्स तयार करण्यासाठी म्हणजे टेम्पररी मॅग्नेटसाठी. आणि हार्ड किंवा स्टील यूज करणार यामध्ये अल्निको म्हणून एक मटेरियल आहे तेही यूज करू शकताय परमनंट मॅग्नेट्स बनवायचे असतील तर. यू कॅन यूज सच टाइप ऑफ सबस्टन्सेस, वी कॉल इट ॲज हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. यांना कसले बनायचं, हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल बनायचं. आणि मग त्यांच्यातला हा डिफरन्स आहे. मग परमनंट मॅग्नेट्स म्हटलं की लार्ज रिटेंटिव्हिटी अँड कोर्सिव्हिटी, आणि टेम्पररी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स म्हटले की स्मॉल रिटेंटिव्हिटी अँड स्मॉल कोर्सिव्हिटी. मग ते काय, कशाला कोर्सिव्हिटी आणि कशाला रिटेंटिव्हिटी म्हणायचं ते इथं सांगितलं मी हिस्टेरिसिस लूपमध्ये. या टाईपमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट्स आपण तयार करतो किंवा परमनंट मॅग्नेट्स तयार करतो या प्रॉपर्टीजचा यूज करून, रिटेंटिव्हिटी आणि कोर्सिव्हिटी. कारण साहजिक आहे परमनंट मॅग्नेटमध्ये रिटेंटिव्हिटी लार्जच पाहिजे, कोर्सिव्हिटी ही लार्ज पाहिजे. आणि टेम्पररी मॅग्नेटमध्ये रिटेंटिव्हिटी स्मॉल पाहिजे. टेम्पररी म्हणजे तो लगेच डिमॅग्नेटाइज झाला पाहिजे, मग शिल्लक नको मॅग्नेटिझम. त्यासाठी या प्रॉपर्टीजचा आपण यूज करतो. आणि याचा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सेसचा आपण आणखी एक यूज करतो मॅग्नेटिक शिल्डिंग मध्ये. वी यूज सच टाइप ऑफ मटेरियल्स इन मॅग्नेटिक शिल्डिंग. आता मॅग्नेटिक शिल्डिंग म्हणजे काय, तर मॅग्नेटिझम मॅग्नेटिक फील्ड पासून प्रोटेक्शन करायचं असेल तर एखाद्या मटेरियलचं, म्हणजे सपोज मला मॅग्नेटिक फील्डची ॲलर्जी आहे आणि तिथं मला जायचं नाही, मग माझं प्रोटेक्शन कसं करणार, तर त्यासाठी माझ्याकडेनं मी कसं कवच करून घेणार, जे सुरक्षा कवच आहे ते माझं त्या फील्ड पासून काय करेल, प्रोटेक्शन करेल. आणि मग याच्यासाठी काय केलं जातं, तर फेरोमॅग्नेटिक मटेरियलची एक प्रॉपर्टी आहे जे एक्सप्लेन केले मी, लक्षात ठेवा. जर या मटेरियलला आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केलं लाईक दिस, दिस इज अवर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, तर हे मटेरियल काय करतं, या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या लाईन्सना अट्रॅक्ट करतं, स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतं. अँड दिस लाईन्स पासेस थ्रू दिस मटेरियल. ह्या लाईन्स बाहेरून न जाता त्या मटेरियलच्या आतून पास होतात. ही प्रॉपर्टी मी तुम्हाला तिन्ही टाईपच्या मटेरियलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या लाईन्स काय होतात, अशा आतून काय होतात, पास होतात. आणि मग इथं मॅग्नेटिझम कसं असतं, स्ट्रॉंग असतं, म्हणूनच ते स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होतात. आता ही प्रॉपर्टी कशी यूज करायची बघा. हे आपलं मटेरियल आहे, याचं मला ह्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड पासून प्रोटेक्शन करायचंय. याला
काय केलं मी, तर एक असा हॉलो स्पेरिकल शेल तयार केला. ओके, एक हॉलो काय केला, स्पेरिकल शेल तयार केला. आणि हे मटेरियल जे आहे यूज केलेलं मी, हे मटेरियल फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे. विच टाइप ऑफ दिस मटेरियल इज, दिस इज ए फेरोमॅग्नेटिक मटेरियल. आणि त्याच्या आतमध्ये हा जो हॉलो पार्ट आहे इथं हे सबस्टन्स प्लेस केले, याचं प्रोटेक्शन करायचंय. आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड इथं अप्लाय केली. काय अप्लाय केली आपण, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. तर काय होतं, या लाईन्स ज्या आहेत आतून जात आहेत, मग याला फील्ड जाणवणार, इथं याचं जर प्रोटेक्शन करायचं होतं. बट दीज लाईन्स पासेस थ्रू दिस सबस्टन्स. ह्या लाईन्स ज्या आहेत त्या आतून हॉलो पार्ट मधून न जाता अशा ह्या सबस्टन्स मधून काय होतात, पास होतात. व्हाय, तर मटेरियल या लाईन्सना काय करत असतं, अट्रॅक्ट करत असतं. इथं मटेरियल नाहीये फेरोमॅग्नेटिक मटेरियल, सो दीज लाईन्स विल बी अट्रॅक्टेड टुवर्ड्स दी मटेरियल. अशा बेंड होऊन जातात, याच्या लांबून जातात, ह्या इकडे अट्रॅक्ट होतात, याच्यापर्यंत येणार नाहीत. म्हणजेच याचं काय झालं, प्रोटेक्शन झालं. वी कॉल्ड सच टाइप ऑफ दिस मेथड ॲज मॅग्नेटिक शिल्डिंग. याला काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक शिल्डिंग. म्हणजेच मॅग्नेटिझम पासून या मटेरियलचं किंवा सबस्टन्सचं काय करणं, प्रोटेक्शन करणं, हा पार्ट इथं आला.